मंत्री ने राजीनामा दिया है। आज संविधान की जीत हुई है, डेमोक्रेसी की जीत हुई है और हिटलरशाही नरेंद्र मोदी दंगल पहली बार अमित शाह और उसका अनपढ़ शिक्षा मंत्री आज उन्होंने की हार हुई हो। इकडून जावा ना काय शुक्रिया। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर Good evening, everyone. Myself, Fatima. I'm 12 years old, and I'm worried about my future. Like many students in India, across India, they are worried about their future. They are raising their voice for the fairness and honest. In India, the Constitution tells us about the importance of education, and every student has the right for their education, and then every student needs their education. They are raising their voice for their education and fairness and protest. The controversies of NEET paper leak. The controversies of NEET paper leak. Many people have lost their confidence in education system. Many students in India, they are doing suicides because of the NEET paper leak and everything. I am really worried about my future. I really want to study hard and build a great future. And I'm really worried. I think so that our Prime Minister would make a decision on this, and our students are doing protest against it and make a really good decision on it. Jai Hind, Jai Maharashtra. आणि विद्यार्थी हे जे आलेले आहेत हे फुटीचा काळ आहे, फुटीचा काळ. तिथं कुठं नाही का ढग फुटी होती, तिथं अमेरिका इराण मध्ये मिसाईल फुटी होती, आणि ह्याच्या राज्यामध्ये पेपर फुटी होती. अशी पेपर होती की गेल्या वेळेस 22 लाख पोरांनी NEET नीट अपियर केला होता. पेपर फुटी झाली, त्याची जबाबदारी घ्यायला कोणच तयार नाही. आता 20 लाख लोकांनी अपियर केले नवीन याच्यामध्ये. तर माझं म्हणणं आहे 2 लाख लोकांनी तर एज्युकेशनचं सिस्टम सोडूनच टाकलं त्यांनी. यांनी जो दडपशाही आणली, सोनम वांगचुक नावाच्या माणसाला या लोकांनी इतका छळ केला, त्याची जितकी निंदा केली जाईल ती कमी आहे. या देशात आम्ही सर्वांनी, आपण सर्व बहुजनांनी रक्त सांडलेलं आहे. एक छोटासा शेर पहिले बोलतो कि मौत की मंडियों में जा जाके, नरेंद्र भाई, विजय भाई और छावड़ा साहब, मौत की मंडियों में जा जाके हमने अपने बेटों की बोलियां दे दी. मौत की मंडियों में जा जाके हमने अपने बेटों की बोलियां दे दी. वतन ने जब भी एक सर मांगा, हमने भर भर के झोलियां दे दी. क्या बात है, क्या बात है. जो चुप रहेगी जबाने खंजर, तो लहू पुकारेगा आस्तीन से. आमच्या महाराष्ट्रामध्ये जेवढे पेपर फुटीवाले स्टार्टवाले जे स्टार्ट झालेत, त्यात तो ऍडव्हर्टाईज द्यायचं, मी पुष्पा नाही फायर आहे का काय, तो डायलॉग मारायचा. RCC वाला मोठेगावकर, एकापेक्षा एक ती कुलकर्णी बाई, म्हणजे हे एक सुनियोजित सिस्टम आहे. NTA, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, इज नॉट अ गव्हर्नमेंट बॉडी. त्याच्यात यांची जी पिळावळ आहे RSS ची, सर्वांना तिथं भरती करून विद्यार्थ्यांची फसवणूक केली जात आहे. 2014च्या पूर्वीचा फीजचा आणि एक्झामचा पॅटर्न बघा, आणि आता फीजचा पॅटर्न बघा. 30,000 लोक MBA करत होते, आता 18 लाख रुपये फीज आहे विथ डोनेशन. विद्यार्थ्यांनी काय करायचं? शिकायचं. विद्यार्थ्यांनी शिकायचं आणि अहोरात्र जागून
परीक्षेची तयारी करायची आणि आणि खुशाल टेलिग्राम काय असतं त्याच्या माध्यमाने पेपर फुटी करून टाकली. आणि हा निर्लज्ज माणूस, सर्वात जगातला निर्लज्ज माणूस, कुठं बी फॉरेन मध्ये जातो, बोलता येत नाही, काय करता येत नाही, फक्त फॉरेनच्या लोकांना बघून हा 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 हसत फिरतोय. आणि हा जो त्याचा चमचा आहे तडीपार झालेला गुजरातच्या दंग्यामधला तो, याचा अख्खा याला पाठबळ देणारे सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे समर्थक या सर्वांचा जाहीर निषेध करतोय मी. हा जो प्रकार आहे एवढ्यावर थांबणार नाहीये. बनसोडे साहेब, आपले नवनिर्वाचित अध्यक्ष, सुने कार्यकर्ते, लोकांशी नाळ जुळलेले नेते यांनी हा जो पहिला पाऊल उचलला आहे त्याच पावलावर पाऊल ठेवून मी तुम्हाला एवढंच बोलू इच्छितो की येणारी क्रांती ही देशाच्या सत्तेला आणि सत्याच्या माजाला ते झाडू मारल्यासारखं यांना फेकून टाकल. मी, माझे लोक, माझे खानदानाचे लोक, तुमचे सर्वांचे खानदानाचे लोक, त्या लोकांनी या देशासाठी स्वतःचं रक्त वाहिलेलं आहे. आज विद्यार्थ्यांचं रक्त वाहिला जातोय. ते म्हणतात आम्ही चर्चेला तयार आहे, पण विद्यार्थ्यांना, स्टुडंट्सवर या लोकांचा निरंकुश पोलीस पॉवर, विदाउट नेम प्लेट पोलीस, विदाउट नेम प्लेट RAF, विदाउट नेम प्लेट, यांचं सर्व काही जे गुंड आहेत बीजेपीचे त्याच्यात सामील होऊन ते लोक अत्याचार करतायत. कोण तो रवी सांगळे पोलीस मधला, मी तुमच्या खिच्यामध्ये 50 ग्राम पावडर टाकून तुम्हाला लटकून टाकेल. याचा अर्थ काय? हे लोक काय ड्रग सप्लायर झालेले आहेत का? पुडी विकणारे. तुम्ही ठेवत होता माणिकचंद तंबाखूची पुडी तुमच्या खिशात, आता पांढऱ्या रंगाचं पावडर बी आलं का तुमच्याकडे? अत्याचार करायचं. पण जे माझ्या बाबासाहेबांनी सांगितलंय की शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा, या लोकांनी जो पहिला अक्षर आहे शिका, त्याच्यावर आक्षेप आणून त्याच्यावर हल्ला केलेला आहे, जेणेकरून हजारो विद्यार्थ्यांचा भवितव्य हा अंधारमय झालेला आहे. मी, माझा समाज, माझी संघटना, माझे लोक आणि माझे कुटुंब, माझ्या 2 मुली आहेत ते बी आलेले आहेत, माझे मित्र लोक आहेत, हरी आलेला आहे, सदाशिव आलेला आहे आपला. माझा बोलण्याचा अर्थ एवढाच आहे की आम्ही याच्या पुढं कोणीही गप्प बसणार नाही. हा जो प्रधान होता का कोण होता, नॉन प्रधान, याला आपण याच्या राजीनाम्याने काय भागणार नाहीये. नरेंद्र भाई, वी वॉन्ट एव्हरीबडीज रेजिग्नेशन फ्रॉम द प्राईम मिनिस्टर ऑनवर्ड्स. अख्खा पार्लिमेंट तुम्ही डिसॉल्व्ह करा आणि ह्याच्या पुढे तुमचा तो जो बॉस आहे EVM त्याच्यावर मतं घेऊ नका. काँग्रेस पक्षातर्फे आम्ही उभे आहोत. पाऊस आला तरी चालल, थंडी आली तरी चालल, अत्याचार झाले तरी चालल. या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आज कॅन्डल मार्चचा प्रोग्राम ठेवलेला आहे. ज्या लोकांनी आपला जीव गमावला, ज्या लोकांनी ज्यांची पोरं कवळी पोरं आयुष्याच्या प्राईम मध्ये गेली, हत्या करून त्या मुलीवर एवढी दडपशाही झाली की ती मुलगी बिचारी वारली, त्यांच्या सोबत आम्ही आहोत, कायम राहणार. आणि त्यांच्या नादी कोण लागला तर आम्ही नाही का त्याला दाखवू, कारण आमच्या नादी लागलं की अहो आम्ही इंग्रजांना पळवलंय विजू भाई. आपण आता हे काळे इंग्रज आले येऊन बसलेले आहेत, यांना पळवायला किती वेळ लागेल? नरेंद्रभाई, आपण केलेल्या या आंदोलनाला पूर्ण समर्थन. आम्ही तुमचे कार्यकर्ते आहोत, तुमच्या हाताखालीच आहोत, कायम राहणार. एवढंच बोलतो की सर्व महामानवांना वंदन.
आणि बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय, आई रमाबाई त्यागमूर्तींचा विजय, शाहू फुले आंबेडकरांचा, सावित्रीबाई फुलेंचा विजय आणि आपले सर्व आधार स्तंभांचा विजय. एवढं बोलून आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाकी है हा आमचा समाज नाही. येणाऱ्या उद्याच्या भविष्याच्या ह्या युवकांच्या सोबत तब्येत व्यवस्थित आहे, घरी सगळं व्यवस्थित आहे ना? काही सत्तेला त्याच्याच आम्ही शांत बसणार नाही. हा, बस, आमच्या बस. भगिनींनी सांगितले ते सोडायचं नाही आणि अजून आम्हाला सोडून कमीत कमी 50 वर्ष जायचं नाही. हा जो मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यामुळे पूर्ण देशभरातून 21 ते 22 मुलांनी आत्महत्या केलेली आहे. ही अतिशय शर्मेची बाब आहे. खरं तर त्या मुलांना अभिवादन करण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सगळेजण इथे आलेलो आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्या मुलांवरती ही वेळ का आली, ह्या गोष्टीचा विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे. आज एका घरातला एक मुलगा, करती मुलगी, अगदी वयाच्या जिथे करिअर तुम्हाला घडवायचे अशा वयाच्या वळणावरती आली असताना जेव्हा ती अशा पद्धतीनं अकाली कोणी घरातलं एक्झिट घेतं, आपण फक्त पेपरमधल्या बातम्या वाचतोय, आपण फक्त न्यूज बघतोय, पण खरं तर त्या व्यक्तीवरती काय म्हणजे घरातल्या व्यक्तींवरती काय प्रकार येतो, प्रसंग येतो, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. मी आई आहे, इथे काही लोक आई असतील, वडील असतील, तुमच्या घरामध्ये जेव्हा असं काही होईल किंवा असं काही एखादी व्यक्ती अगदी आजारपणाने जरी गेली तरी आपण खचून जातो. ती अगदी तरुण मुलं मुली जेव्हा अशा पद्धतीनं स्वतःचं जीवन संपवतात तेव्हा खरं तर गव्हर्नमेंटनी, सरकारने याची दखल घेणं खूप गरजेचं होतं. 22 दिवस आंदोलन केल्यानंतर सुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही आणि मग आज धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आला. राजीनामा दिला, त्यांनी काही उपकार केलेले नाहीयेत, त्यांनी ही जबाबदारी फार आधीच घ्यायला पाहिजे होती. आणि ही सगळी गोष्ट घडत असताना पोलिसांनी किंवा पोलिसांच्या वेशातील लोकांनी मुलांवर जे अत्याचार केले त्या अत्याचारांचा आपण सगळेजण निषेध केलाय. आज पुन्हा एकदा आपण त्याचा निषेध करतोय. आज या मुलांना श्रद्धांजली अर्पण करत असताना अजून एक गोष्ट मनात येते की अशी वेळ कोणावरही पुन्हा येऊ नये. सरकारने या विषयावरती लक्ष घालून त्याच्या पूर्णपणे सुधारणा करून याच्यामध्ये त्वरित अंमलबजावणी करणं तेवढंच गरजेचं आहे. आज आपल्याकडे कितीतरी मुलं शिकलेली असतात जी बाहेरच्या देशात जाऊन नोकरी करतात आणि तिथून ती पुन्हा इकडे न येण्याचाच त्यांचा एक मानस असतो, कारण त्यांच्या डोक्यात एकच असतं की भारतामध्ये मला या संधी उपलब्ध नाहीयेत किंवा मला भारतामध्ये तेवढ्या पगार मिळत नाहीये किंवा त्या सोयी मिळत नाहीयेत, त्यामुळे मी बाहेर जातोय, मी बाहेर राहतोय आणि त्याच्यानंतर त्याची पुढची पूर्ण पिढी तिकडेच शिफ्ट होते आणि ते तिकडेच राहतात. आपल्या इथे मुलं जेव्हा शिकतात तेव्हा त्यांना तशा पद्धतीनं नोकरीच्या सुविधा का उपलब्ध नाहीयेत, आपण या गोष्टींचा विचार कधी करणार आहोत? बरं, नुसते बनवून पण उपयोग आहे का? मुलांना जे बाहेरून मुलं इथे राहायला येतात किंवा मुली राहायला येतात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा तेवढाच ऐरणीवर आहे. नुसतं तुम्ही त्यांना सोयी दिल्या, आज आता इथे ट्रॅफिकचा प्रश्न आहे, सुरक्षेचा प्रश्न आहे. हा कशामुळे आलेला आहे? फक्त कुठल्या तरी एका टॉपिक वरती करायचं आणि सोडून द्यायचा तो अर्धवट. या गोष्टींमुळे आज मुलं बाहेर जात आहेत, बाहेर जाऊनच शिफ्ट होऊन तिकडेच ते रुळतायत आणि तिकडेच ते राहत आहेत. मग आपल्या देशामध्ये एवढं चांगले मुलं हुशारी असताना त्याचा वापर मात्र बाहेरच्या देशांमध्ये होतोय, याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आज पुन्हा एकदा या सगळ्या मुलांना मी श्रद्धांजली देते. आज जेनझींनी जे करून दाखवलंय त्या सगळ्या जेनझींना सलाम. राहुलजींना पप्पू बनवण्यासाठी आणि पप्पू म्हणून त्यांची इमेज क्रिएट करण्यासाठी गेली 10-12 वर्ष मोदीजींनी आणि त्यांच्या टीमनी एवढा पैसा खर्च केला आणि त्यांना पप्पू बनवलं असं त्यांना वाटलं. पण ज्यांना माहिती आहे की राहुलजी एमफिल केलेली व्यक्ती आहेत, एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे, शिकलेलं व्यक्तिमत्व आहे, फारसा फरक पडला नाही त्यांना. पण यांना तो आनंद घेता आला की सोशल मीडियावरती आम्ही हे सगळं व्हायरल केलं आणि राहुलजी पप्पू बनले. म्हणतात ना की कर्मा रिटर्न्स. तुम्ही जे कर्म करता ते तुमच्याकडे पुन्हा येतं आणि मोदींच्या बाबतीत तेच झालंय.
जेनझींनी ज्या पद्धतीनं बॅनरबाजी केली होती ती बॅनरबाजी आपण सगळ्यांनी बघितली. जेनझींनी ती बॅनरबाजी करून मोदीजींना पूर्णपणे त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्याजात सकट परत केल्या. त्यामुळे जेनझींचे खास आभार त्यांचे की ह्या गोष्टी एकही रुपया काँग्रेस पक्षाचा खर्च न होता मोदीजी मला वाटतं पूर्ण इतिहासातले आणि इथून पुढे अगदी देशाचं जगाचं अस्तित्व राहील तोपर्यंत जेवढे पंतप्रधान होतील ना एवढी नाचक्की कोणाची झालेली नाही आणि कधी कोणाची होणार नाही. तर जेनझी आज जिंकलेले आणि त्यांचं पुन्हा एकदा त्यांना म्हणावंसं वाटतंय की फ्रेंड्स कॉंग्रॅच्युलेशन्स. मुलांना जे मुलं 21-22 मुलं गेले त्यांनी जे बलिदान दिलं त्यांना पुन्हा एकदा श्रद्धांजली देते आणि अशी वेळ पुन्हा कोणावरही न येवो अशीच इच्छा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. त्यांनी त्यांचं उद्दिष्ट दाखवलेलं आहे, साध्य केलेलं आहे. प्रियानो, या सरकारच्या काळामध्ये नक्कीच आपण धर्मप्रेमी झालो, पण त्या अनुषंगाने आपल्या भारत राष्ट्राचा एक धर्म आहे, उसे हम मोहब्बत का धर्म कहते हैं, तो धर्म आपण विसरलो होतो. परंतु त्याची जाणीव अनेका राष्ट्राचे नेते, काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधींनी करून दिलेले आहे. त्यामुळे राष्ट्राच्या उन्नतीचा, प्रगतीचा भारत देश आपल्या स्टुडंट्सला मारलं आहे त्यांनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी माफी मागितलीच पाहिजे. तसंच मोदीने माफी मागितली पाहिजे. त्याने जर हे सगळे सिच्युएशन व्यवस्थित हँडल केली असती, त्याने जर पहिल्यापासून हे सगळं व्यवस्थित ठेवलं असतं इथपर्यंत कधी आलंच नसतं. परत अजून मला वाटत नाही की मोदीने फक्त माफीच मागितली पाहिजे. त्याचं रिजर्वेशन झालंच पाहिजे. त्याची तीच लायकी आहे, त्याचं रिजर्वेशनच झालं पाहिजे. आणि परत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चुकीचा निर्णय घेतलाय आपल्या नीट परीक्षेमुळं त्यांना म्हणजे त्यांच्याबद्दल खूपच वाईट वाटतं. पण त्यांच्या बलिदानाबद्दल आपण त्यांच्यासाठी लढतो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आपण तसंच लढत राहू. आणि आपण आता थांबणार नाहीये. आपण जवळ माफी मागणार नाही त्यावर कोणीच थांबायचं नाहीये. जवळ माफी भेटत नाही तर त्या मोदीला म्हणजे मोदीकडनं जर माफी भेटत नाही तर थांबायचं नाही बस. आणि आपल्या महाराष्ट्र पोलिसांनी खरंच सेल्यूट आहे की त्यांनी खूपच प्रामाणिकपणे आणि सपोर्ट केला आहे. त्या दिल्ली पोलिसांसारखं कोणत्याही विद्यार्थ्यांवर हात उचलला नाहीये. थँक्यू. मी फक्त एवढंच बोलेल की आपल्या महाराष्ट्र आणि पुणे पोलिसांना खरंच थँक्यू आणि असंच सपोर्ट करत राहा. सगळ्या विद्यार्थ्यांना असंच पुढे येण्यासाठी मदत करा. थँक्यू. पण मला फक्त थोडेच शब्द बोलायचे. एक मिनिट बोल. मला हे बोलायचंय की ज्या स्टुडंट्सला मारलंय, ज्या स्टुडंट्सला रक्त निघुस्तरक मारलंय त्या पोलिसांना पोलीस ठेवायला पाहिजेच नाही. आपले महाराष्ट्राचे पोलीस दे आर बेटर दॅन दिल्ली पोलीस. रिअली मॅम, खरंच तुम्ही खूप चांगले पोलीस आहात महाराष्ट्रात. मी युट्यूबला व्हिडिओज बघतेय, त्या व्हिडिओज मध्ये मारलं जातं आणि मी हे सुद्धा बघितलं की 2 वर्षाचा मुलगा होता, त्याला एका पोलिसांनी डोक्याला लाठी मारलेली आणि त्याला आता ब्रेनला इंजुरी झाली आहे खूप. आता त्यांना नाही का आता काय बोलू, म्हणजे त्यांना खरंच अजून पोलीस बनायलाच नाही पाहिजे. द स्टुडंट्स हू वॉन्ट टू बी पोलीस ना, ते जे मनापासून बनतात आणि जे गुंडागर्दी म्हणून पोलीस आली आहेत, जे खोटाडे आहेत पोलीस, जे फक्त मारण्यासाठी आलेत, त्यांनाही रिझाईन करायला पाहिजे. जसं धैर्येंद्र त्यांनी केलाय रिझाईन तसा मोदींनी करायलाच पाहिजे होता.
पण मी फक्त एकच बोलतेय, मोदींनी अपोलाइज करायला पाहिजे, त्यांनी सॉरी बोलायला पाहिजे सगळ्या स्टुडंट्सला. स्टुडंट्स रिझाईन केलं एवढंच काफी नव्हतं, मारलं गेलं, खूप मारलं गेलंय, तेवढं कमी नव्हतं. आणि आम्ही जेनझी आहोत, आम्ही घाबरण्यातले नाही आहोत. जेनझीचे पंगर पडेल का ठिंगा बी रुटीन. थँक्यू. वाईट भेटत मस्तपैकी मठाच्या वाटा एकच नंबर सर्वांनी हातामध्ये घ्यायचे आहेत. पैसा थोडा आजच्या सॉरी आम्ही बाय आंदोलनाला सर्वांनी मागे सरकून घ्या. सर कविंदर मामू किसमें होते हो जरा पीछे रुके तो इधर देखने का ऊपर ऊपर देखो, इधर कैमरा की तरफ देखो, कैमरा के साइड देखो सब. या ठिकाणी विजय मार्च हा या मेणबत्त्या प्रज्वलित करून जस्टिस विजय अशा आशयाच्या मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आलेल्या आहेत. आजच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये आपल्याला एवढं सांगेल की आधी काही बोललो नाही, मी थोडक्यात बोललो नाही. बाबांचं आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे. सर्वांसाठी बाबा आपल्याला संदेश देणार आहेत. तेवढंच सांगेल की झालेलं आंदोलन हे विद्यार्थी शक्तीचा विजय आहे, लोकशाहीचा विजय आहे. या भारतामधील युवा शक्तीने जे आंदोलन केलं, देशभरामध्ये केलं, ते सर्वांचा विजय आहे. राहुलजी गांधी यांचा विजय आहे, लढणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा विजय आहे. आणि सर्व युवा शक्तीचं या ठिकाणी अभिनंदन केलं. आज मनोमनाचे राज्य हे एक प्रस्थापित करून पाहतायत. या मनोमती यांच्या असणाऱ्या अपेक्षा आकांक्षा आणि पेट आहे त्यांना एवढं चांगलं आधी कळलं नाही. यानंतर मी विनंती करेन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आमचे मार्गदर्शक आमचे बाबा डी कोळसे पाटील साहेबांना बाबा आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. जेव्हा नवीन मला बोलवतो तेव्हा मी येतो. माझा येण्याचा उद्देश असाच आहे की तुम्ही सर्वांनी त्याला सहकार्य करावं. काम करणं आपल्याकडून काम करून घेणं आपण मला ओळखलं पाहिजे. राहुल बरोबर चांगलं भारत जोडोमध्ये तेव्हा मी त्यांना म्हटलं तुला मान्यच आहे हा विषय देशात कोणती विषय मिळेल.